मित्रांनो नमस्कार. राज्य सरकारने अखेर विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत मनोज जरांगे यांची SIT चौकशी ही लावलेली आहे. मात्र या चौकशीतून जरांगेंना च्या आंदोलनाला कुठल्याही राजकीय शक्तीने मदत केलेली आहे किंबहुना त्या पाठीमागे कुठलाही राजकीय हस्तक आहे याबद्दल राज्यातील महाशक्तीला म्हणजे राज्य सरकारला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल असलेला संशय आणि या संशयातून चौकशीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पुन्हा एकदा अजून खिळखिळी कसं करता येईल आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा ही नेस्तानाबूत कशी करता येईल, त्यातून महाविकास आघाडीच्या समोर या प्रचंड मोठ्या अडचणी निर्माण करायच्या आणि अडचणी निर्माण केल्या की मुळात कुंपणावर असलेले नेते आणि कुंपणावर असलेले आमदार हे असुरक्षितपणाच्या भावनेतून भारतीय जनता पक्षाच्या नवीन वाटा शोधतील अशी अटकळ ही राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून बांधण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतोय. हे प्रयत्न होत असताना काल राज्य सरकारने मराठा समाजाला 10% देऊ केलेले स्वतंत्र आरक्षण हे राज्यात कायदा करून लागू केले असले तरी जनतेचा मात्र या 10% असलेल्या स्वतंत्र आरक्षणावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास हा दिसत नाही. विश्वास दिसत नाही म्हणजे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क असताना देखील आणि सुप्रीम कोर्टाने त्याचं आंदोलन करण्याचा अधिकार हा घटनात्मक दिलेला असताना देखील आपल्या न्याय हक्कासाठी आरक्षणाचं आंदोलन करणाऱ्यावर अनेक तरुणांवर, अनेक युवकांवर हे राज्य सरकारने गंभीर असे गुन्हे दाखल केलेले होते. त्यातून तरुणांचे आयुष्य हे उद्ध्वस्त करण्याचं काम हे आरक्षणाच्या आंदोलनात हे राज्य सरकारने केलेले आहेत आणि हे आरक्षणाचं आंदोलनाचं गुन्हे दाखल करत असताना त्या युवकांवर मात्र त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने, त्यांच्या असलेल्या पुढच्या भविष्याच्या असलेल्या भाकरीच्या दृष्टीने त्यांच्या गरिबांच्या भाकरीची प्रतारणा करण्याचं काम किंवा ती भाकरी जाळण्याचं काम हे राज्य सरकारने कालच्या आंदोलनामध्ये हे केलेले आहेत. त्यातून राज्य सरकारने गुन्हे मागे घेण्याबाबत जो शब्द हा मनोज जरांगेंना आणि मराठा समाजाला दिलेला होता त्याबाबत मात्र राज्य सरकारने सर्रासपणाने आणि बेमालूमपणाने ही मराठा समाजातील आणि महाराष्ट्रातील जनतेची ही फसवणूक केल्याचं आपल्या समोर स्पष्टपणाने दिसत आहे. त्यातून राज्य सरकारवर मराठा समाज आणि महाराष्ट्राची जनता ही विश्वास ठेवायला अजिबात तयार नाहीत. मी यापूर्वी सुद्धा माझ्या मागच्या अनेक व्हिडिओमध्ये आरक्षणाच्या बाबत स्पष्ट आणि परखड असं विश्लेषण हे माझ्या परीने करत असताना आरक्षणाच्या बाबत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, कायदेशीर अडचणीवर कशी मात करता येईल आणि हे आरक्षण पुढे कसे नेता येईल याबाबत मी माझ्या आकलन शक्तीच्या कुवतीप्रमाणे हे मी विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा केलेला आहे. पण हे विश्लेषण करताना एकनाथ शिंदेंनी गेल्या 70 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवणाऱ्या राजकीय व्यवस्थेशी आणि न्यायालयीन व्यवस्थेशी जो मराठा समाज हा सातत्याने अण्णासाहेब पाटलांच्या पासून हा सातत्याने संघर्ष करत आहेत, टोकाचा संघर्ष करत आहेत, त्या संघर्षाच्या मगरमिठीतून अडकलेले मराठा समाज आणि आरक्षणाचा जटिल प्रश्न हा सुटायला हवा अशी महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाची आणि गरीब अशा मराठा समाजाची ही आशा आहेत आणि तो आजही ती आशा बाळगून आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा आणि क्रांतिकारक निर्णय घेण्याची ऐतिहासिक संधी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे होती. ती एकनाथ शिंदेकडे ही संधी चालून आलेली होती, परंतु दुर्दैवाने एकनाथ शिंदेनी ती संधी, दुर्दैवाने म्हणण्यापेक्षा राजकीय विनाशाच्या दुर्बुद्धीतून ती संधी मात्र एकनाथ शिंदेनी या ठिकाणी स्पष्टपणाने महाराष्ट्राच्या समोर असलेली संधी ही दवडलेली आहे आणि ही संधी दवडत असताना मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत होण्याची, मराठा समाजाचं हिरो होण्याची ही संधी होती, परंतु नाईलाजाने त्यांनी ती दवडली. ही दवडत असताना त्यांनी मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून हे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ते भिजत ठेवण्याचं पाप आणि पातक केलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे.
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील व दुसऱ्या टप्प्यातील आंतरवलीतील आंदोलन हे मागे घेतले असताना आणि मुंबईतील आंदोलन हे सुद्धा मराठा आरक्षणाचा शब्द घेऊन मराठा समाजाने पर्यायाने मनोज जरांगे पाटलांनी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर फार मोठा विश्वास हा दाखवलेला होता आणि हा विश्वास दाखवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आणि राज्य सरकारने मराठा समाजावर विश्वास ठेवून फार मोठी घोडचूक आणि चूक केलेली आहे असे महाराष्ट्रातील समाजमन आणि समाजमनामध्ये त्या भावना निर्माण झालेल्या आहेत। किंबहुना मी सुद्धा तसंच मानतो की एकनाथ शिंदेवर मनोज जरांगे पाटलांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास हा ठेवायला नव्हता पाहिजे। त्यातून कदाचित पुढील आरक्षण हे मराठा समाजाच्या पदरात पाडून घेताना शांततेचा आणि संयमाचा मार्ग हा नेहमीच आदर्श होत असतो आणि संयमाचं जे शस्त्र आहेत ते शस्त्राच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी भोळी भाबडी आशा आणि अशी विश्वासदर्शक राज्य सरकारवर दाखवल्याने मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी ही घोडचूक केलेली आहे आणि ती घोडचूक करत असताना मराठा समाजाशी राज्य सरकारने ही प्रतारणा केल्याचं स्पष्टपणाने या ठिकाणी दिसत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत। मनोज जरांगे पाटील आता मात्र राज्य सरकारच्या हाताबाहेर जात आहेत म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारे जेरबंद करण्यासाठी SIT चौकशीचे आदेश हे विधानसभाच्या अध्यक्षांच्या मार्फत हे राज्य सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातून मात्र निवृत्त न्यायाधीशांचे पथक तयार करून ही चौकशी काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल। पण या चौकशीतून मनोज जरांगे पाटलांच्या बाबत जे बदनामीचं षडयंत्र राज्य सरकारने उभे केलेले आहेत त्यातून मात्र काही एक निष्पन्न होणार नाहीत। किंबहुना मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने किंबहुना राज्याला ह्या राज्य सरकारला या ठिकाणी त्यांचं असलेलं महत्व आणि मनोज जरांगे हे काय रसायन आहेत हे राज्य सरकारला एव्हाना समजलेले आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये SIT चौकशी करण्याचं यापूर्वी जे प्रयत्न झालेले आहेत ते प्रयत्न होत असताना SIT चौकशी मात्र कुठल्या तरी अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही होत असते। किंबहुना गंभीर अशा कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर SIT चौकशी ही होत असते। परंतु एखाद्या शांततामय आंदोलनामध्ये आणि विशिष्ट माणसाची SIT चौकशी होणे ही तशी महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहेत। मनोज जरांगेंच्या वाढत्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा पाहता प्रतिसाद पाहता राज्य सरकारला मात्र पुढच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने काही धोक्याच्या सूचना या मिळालेल्या आहेत। या धोक्याच्या सूचना मिळत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट मनोज जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीवर हा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला तो होणार असल्याचे संकेत आणि सुतोवाच आणि तसे आदेश हे अंतस्थ दिले असल्यामुळे राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर ही अस्वस्थता निर्माण झालेली होती। त्यातून कुठल्याही पद्धतीने आणि एनकेन प्रकारे मराठा समाजाचं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारने चारही बाजूंनी केलेला या ठिकाणी दिसतो। म्हणून या षडयंत्राच्या पाठीमागे मनोज जरांगे पाटलांना जर प्रामाणिक हेतूने जर त्यांना हरवता येत नसेल तर त्यांना मात्र षडयंत्र करून त्यांना हरवता येऊ शकतं अशी कपटनीती आणि कूटनीती ही राज्य सरकारने या ठिकाणी ठेवलेली दिसते। म्हणून विरोधकांना उद्ध्वस्त करण्याचं आणि आमच्याकडे मात्र सत्तेचा राजदंड आहे म्हणून तो कशाही पद्धतीने आणि कुणावरही आम्ही चालू शकतो अशा अहंकारी आणि उद्दाम भावनेतून महाराष्ट्राचं राजकारण हे एका वळणावर उभे आहेत आणि हे राजकारण होत असताना अतिशय बेमालूमपणाने विरोधकांना चिरडण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही कधी नव्हे आज निर्माण झालेली आहे। पण यातून मनोज जरांगे पाटलांची भूमिका ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन जरी चर्चा ऐकली तर मराठा समाजाच्या मनामध्ये राज्य सरकारच्या असलेल्या कपटनीतीबद्दल राज्य सरकारच्या असलेल्या अविश्वासाबद्दल ही सातत्याने चर्चा ग्रामीण भागामध्ये ही ऐकायला मिळत आहेत। त्यातून मात्र
मनोज जरांगे पाटलांनी परवा जे विधान केलेले आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत, ते विधान मात्र तुम्ही जर लक्षात घेतलं आणि ग्रामीण भागातील आजच्या प्रतिक्रिया ह्या तुम्ही जर जमिनीला कान देऊन जर ऐकल्यात, तर मनोज जरांगे पाटलांनी केलेलं विधान हे त्यापुढे कितीतरी फिकं पडावं असंच आहेत. परंतु हे मी सांगत असताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेलं विधानाशी हे मी अजिबात सहमत नाहीत. मनोज जरांगेंचं विधान हे निषेधार्हच आहेत. मात्र हे निषेधार्ह जरी असलं आणि त्यातून मात्र त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल काल परवा ही जाहीर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु राज्य सरकारने मात्र SIT चौकशीच्या निर्णयाबद्दल जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मात्र महाराष्ट्रातील जनतेला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. आणि हीच महाराष्ट्राची ग्राउंड रियालिटी आज आपण स्पष्टपणाने त्याकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून बघितलं तर लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि या SIT चौकशीला मनोज जरांगेंनी हे खुले आव्हान दिलेले आहे. वाटेल तशी चौकशी करा, वाटेल त्या मार्गाने चौकशी करा, परंतु ही चौकशी करत असताना ही चौकशी राज्य सरकारने अर्धवट करू नका, असं आव्हान हे श्री मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेले आहेत. आणि हे आव्हान देत असताना हे आव्हान देण्याची क्षमता आणि कुवत ही प्रामाणिक माणूसच करू शकतो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि SIT चौकशी जरी मनोज जरांगेंची झाली होत असली तरी मात्र राज्य सरकारने यातून त्यांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण केलेला आहे. ज्या मराठा आरक्षणाच्या बाबत अत्यंत प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्य नव्हे, सामाजिक ऐक्य दुभंगणारे वक्तव्य हे सदावर त्यांनी केलेले आहेत. हे पडळकरांनी देखील केलेले आहेत. हे राणे पिता पुत्र संगीता वानखेडे बारसकर आणि नवनीत राणा हे पती आणि पत्नी यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत जे चिथावणीखोर वक्तव्य केलेले आहेत, त्या चिथावणीखोर वक्तव्याच्या पाठीमागचा धनी कोण आहेत, किंबहुना त्याची स्क्रिप्ट ही कोणी बनवून दिलेली आहेत, याची मात्र SIT चौकशी ही झाली पाहिजे, अशी सार्वत्रिक भावना ही महाराष्ट्रातील सामान्य माणसामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामागे ही चौकशी होत असताना मराठा समाजासाठी निरपेक्ष भावनेने ज्यांनी आपलं सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, ज्या माणसाकडे साधी स्वतःची मोटारसायकल नाही, जो माणूस आजही साध्या पत्र्याच्या घरामध्ये राहतो, तो माणूस आजही गेल्या 8 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरी देखील गेलेले नाहीत, त्याची चौकशी लावून SIT चौकशी लावून राज्य सरकारने कुठला पुरुषार्थ हा मिळवत आहेत, असा प्रश्न, हा चीड आणणारा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये आज मात्र निर्माण झालेला आहे. हे नाकारताच येणार नाहीत. 2010 मध्ये अण्णा हजारांच्या आंदोलनाने, दिल्लीतील आंदोलनाने हे देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तांतर झालेलं होतं. अण्णांचं आंदोलन हे राजकीय षडयंत्राचा भाग होता. अण्णांचं आंदोलन हे कारस्थान होतं. आणि त्या आंदोलनातून मात्र भारतीय जनता पक्षाला पुढच्या काळामध्ये देशामध्ये आणि देशाच्या अन्य राज्यांमध्ये ही सत्ता मिळालेली होती. हे मात्र प्रखर असं सत्य असताना मनोज जरांगेंचं आजचं आंदोलन मात्र हे कुठलंही राजकीय षडयंत्र नाहीत किंवा कुठल्याही राजकीय आशीर्वादाने हे आंदोलन होत नाहीत. हा सामान्य मराठा समाजातील असलेला दबलेला हुंकार आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेचा, विरोधातील जनभावनेचा हा विद्रोह आहे. हा विद्रोह म्हणजे मधमाशीचे आगे मोहोळ आहेत, हे मात्र या ठिकाणी ध्यानात घ्या. आणि SIT चौकशी म्हणजे आग्या मोहोळ्याच्या दिशेने फिरकावलेला राज्य सरकारने हा दगड आहे. आणि या SIT चौकशीच्या निर्णयातून मराठा आंदोलन कुठल्याही पद्धतीने दडपण्याचा होणारा प्रयत्न हा सत्तेच्या राजकारणासाठी घेतलेला चुकीचा निर्णय असेल, अशी खूप मोठी शक्यता आणि खूप मोठं जनमानस हे राज्यातील शिंदे फडणवीस आणि महाशक्तीच्या असलेल्या बाबत हे तयार झालेले आहेत. आणि यातून मात्र SIT चौकशीच्या माध्यमातून मात्र झालं तर राज्य सरकारचं पुढच्या काळामध्ये अंतिमतः मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. किंबहुना राज्य सरकारची झालंच तर या निर्णयातून राज्य सरकारची ही पुढच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही बेरीज होणार नाहीत. झालीच तर
निश्चितपणाने वजाबाकी होईल हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. कारण महाराष्ट्राचा गड जिंकणं हे भारतीय जनता पक्षाला, पर्यायाने महाशक्तीला हे पाहिजे तितकं या ठिकाणी सोपं राहिलेलं नाहीत. आणि अंतस्थ सर्वे आणि महाराष्ट्रातील जनभावना हे या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले आहेत. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहेत. किंबहुना त्याकडे दुर्लक्ष हे अजिबात करता येणार नाहीत. तुर्तास आज येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अनेक श्रोते व्हिडिओ ऐकतात परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरतात. सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.